निवडणूक आयोगाविरोधात आज विरोधकांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय। मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळाविरोधात विरोधकांनी एल्गार केलेला आहे। ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार आहे। महाविकास आघाडीतील इतर पक्षांचाही मोर्चामध्ये सहभाग असणार आहे। दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। मुंबई महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ मोर्चा थांबणार। मोर्चात सहभागी सामील होण्यासाठी कार्यकर्ते हे मुंबईत येण्यासाठी रवाना झालेले आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या मोर्चा संदर्भात बोलूया। धनंजय, मोर्चा जरी दुपारी असला तरी सुद्धा तयारी सुरू झाली असेल, पोलीस बंदोबस्त वाढला असेल, काय नेमकी आत्ताची परिस्थिती? विक्रांत, आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यामध्ये कधीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात। मात्र या आधीच जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाने मतदार यादीतला घोळ या सगळ्या विषयावरून नवीन जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता एक आंदोलन उभं केलेलं पाहायला मिळालं, अनेक पुरावे सादर केलेले पाहायला मिळाले आणि आज या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षांचा एकत्रित मोर्चा पाहायला मिळतो आणि त्याचं नाव सुद्धा सत्याचा मोर्चा असं ठेवण्यात आलेलं आहे। आणि आज दुपारी 1 वाजता हा मोर्चा होणार आहे। मी सध्या दादर या परिसरामध्ये आहे, मात्र मोठ्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आपण जर पाहिलं तर जागोजागी सत्याचा मोर्चा असे बॅनर हे लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळेच यामध्ये एकत्रित आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र यामध्ये मजकूर जर आपण विक्रांत पाहिला तर संविधान वाचवा, लोकशाही जगवा, झालाय लोकशाहीवर वार, उधळून टाकून निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार, अशा आशयाचे मजकूर सुद्धा यात लिहिण्यात आलेले। ज्या खोट्या मतदार यादी आहेत त्याच्या विरोधामध्ये हा भव्य मोर्चा आज खरं तर निघणार आहे। फॅशन स्ट्रीट पासून याला सुरुवात होईल दुपारी ते महानगरपालिका म्हणजेच आझाद मैदान इथपर्यंत हा मोर्चा असणार आहे। यामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार असतील आणि काँग्रेसकडूनही विविध नेते जे आहेत ते आजच्या या मोर्चात असतील। आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर दादरच्या प्रत्येक चौकामध्ये या सत्याच्या मोर्चाचे बॅनर हे आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। मनसे असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, त्यांनी हे जागोजागी बॅनर लावलेत। लोकांना कळावं, जास्तीत जास्त संख्येने नागरिक जे आहेत ते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी हे फलक जे आहेत ते चौकात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य असा हा मोर्चा करायचा आहे, भूतो न भविष्याचा हा मोर्चा करायचा आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले जे काही कार्यकर्ते असतील, जे काही नागरिक असतील ते आजच्या या मोर्चात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आजचा मोर्चा जो आहे तो दुपारी 1 वाजता असला तरी त्याची तयारी ही खरं तर सुरू झालेली पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यातून आपण जर पाहिलं तर जे नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत ते आता मुंबईच्या दिशेने सुद्धा निघालेले सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आजचा मोर्चा हा मतदार यादीच्या भोंगळ कारभाराविरोधात, त्यामध्ये असलेल्या गोंधळाच्या विरोधात हा विरोधकांकडून काढला जातोय। त्यामुळे एक मागणी सुद्धा अशी या मोर्चाच्या माध्यमातून की निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी। आता जी निवडणूक घेतली जाते, जोपर्यंत या मतदार यादीतला घोळ पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत ही जी निवडणूक आहे ती होऊ नये अशी आज या सगळ्या संदर्भातली मागणी। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग काय भूमिका घेते, आजच्या मोर्चामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, हे नेमकं कार्यकर्त्यांना काय संबोधतात, कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, आज नेमकं ते काय बोलतात, ह्या सगळ्याकडे आपलं लक्ष राहणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आज महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। विक्रांत, धनंजय, तेच मोर्चा संपल्यानंतर ज्यावेळी सभा सुरू होईल त्यावेळी कोणकोणते नेते नेमके बोलणार आहेत, कोणकोणते नेते मार्गदर्शन करणार आहेत, कोण कोण भाषण करणार आहे आणि सरकारवर हल्लाबोल करणार आहेत, त्या संदर्भातले काही तपशील आहेत? विक्रांत, या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे प्रमुख नेत्यांची भाषणं आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या मंचावरून संबोधणार आहेत। त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते सुद्धा मंचावरून संबोधणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार हे सुद्धा तिथून मार्गदर्शन करतील। काँग्रेसमधून नेमकं कोण बोलेल या सगळ्या संदर्भातली अजून माहिती मिळालेली नाही। मात्र या सगळ्यात विजय वडेट्टीवार जे आहे जे उपस्थित राहणार होते, मात्र त्यांच्या काही घरातल्या वैद्यकीय कारणांमुळे ते येऊ शकणार नाही असं त्यांनी कळवले। त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा मंचावर उपस्थित नसतील, त्यांच्याही प्रकृतीमध्ये बिघाड आहे त्यामुळे तेही उपस्थित नसतील। त्यामुळे या 3 प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं ही होतील आणि जर काँग्रेसकडून त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहिले किंवा खासदार वर्षा गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या तर कदाचित त्या बोलण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। त्यामुळे प्रमुख 3 नेत्यांची भाषणं आहेत आणि त्याबरोबर आपण जर पाहिलं तर या 3ही नेते महत्त्वाचे पक्षाचे नेते नेमकी काय आपली भूमिका मांडतायत, कार्यकर्त्यांना नेमकं निवडणुकीच्या तोंडावर काय सांगतायत हे सगळं पाहावं लागणार आहे। कारण की जर आपण पाहिलं तर लवकरात लवकर म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्याप्रमाणे आदेश दिले की जानेवारीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका घेतल्या पाहिजे आणि याच सगळ्याला आता या निवडणुका पुढे ढकलाव्या कारण की मतदार यादीतला घोळ हा सगळा विषय घेऊन आता हे विरोधी पक्ष समोर आलेले असताना आता या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका काय, कशा पद्धतीने आज सरकारवर असेल निवडणूक आयोगावर असेल कशा पद्धतीने हा जो हल्लाबोल आहे हा विरोधकांकडून केला जातो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार। विक्रांत, बरं, धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महाविकास आघाडी आणि मनसे असा हा एकत्र मोर्चा निघतो। या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे। मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरी याच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय। विरोधक आक्रमक झालेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा सगळा घोळ संपल्याशिवाय घेऊ नका अशी मागणी विरोधकांची आहे। तर विरोधकांकडून नेमक्या काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूया। एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यातली मला तुम्हाला सांगायची की तुम्ही बहुतेक सगळे मतदार आहात, सगळे मतदार आपण मतदान करतो। मतदार यादीवर जर आक्षेप असेल तर आक्षेप घेण्याची तारीख देखील निवडणूक आयोग जाहीर करतं। एखादं नाव चुकलं असेल ते देखील दुरुस्त करण्याची तारीख जाहीर करतं। पण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत, त्या फक्त कार्यकर्त्यांनी बघितल्या, ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला या याद्या बघतायत म्हणून त्याच्यामध्ये त्यांना कुतूहल आलं असेल। मला असं वाटतं की हा फेक नरेटिव्ह करण्याचा एक प्रकार आहे, ह्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही। कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचंच सरकार म्हणजे महायुतीचाच भगवा फडकणार। महाविकास आघाडीच्या वतीने उद्या सत्याचा मोर्चा नावानं मोर्चा काढला जाणार आहे। खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे। सातत्यानं असत्य बोलणं, सातत्यानं असत्य पसरवणं हे महाविकास आघाडीचं धोरण राहिलेलं आहे। त्यामुळं उद्याचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे। आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याच्या आधी लोकसभेला 48 पैकी 30 जागावर तुमचे खासदार निवडून आले होते, या खासदारांचा राजीनामा घेणार आहात का? तुमच्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नाहीये।